मार्केटमध्ये गावठी बीट येतात आणि गावठी बीट म्हटलं तर बऱ्याच जणांना माहिती आहे की सॅलेड किंवा कोशिंबीर हे दोन प्रकार सगळ्यांना माहिती असतात, पण बीटपासून भाजी कशी बनवतात ते बऱ्याच जणांना माहिती नसेल. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण कुठलेही मसाले न वापरता आज बीटची भाजी बनवणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने आणि चवीला एक नंबर अशी लागते. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी जे साहित्य महत्त्वाचं आहे, बीट, एक मोठं बीट घेतलं आणि ते स्वच्छ धुवून घेतलं, साल वगैरे काढून घेतलेली आहेत आणि उभे असे आपण बीट हे कट करून घेतलेले आहेत. आपल्याला असेच उभे बीट हे कट करून घ्यायचे आहेत, त्यामुळे भाजी दिसायला सुद्धा सुंदर वाटते आणि खायला देखील खूप छान वाटते. ही बरीच मुलं बरेच जण वेळेला बीट बऱ्याच जणांना आवडत नाही आणि अशा वेळेस जर का उभे वगैरे आपण कट केलं तर मुलांना दिसायला खूप सुंदर वाटते आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. त्याचप्रमाणे आपल्याला इथे बटाटा लागणार आहेत, त्याचेसुद्धा स्वच्छ धुवून सालं काढून घेतली आहेत आणि बटाटा देखील आपल्याला उभा असाच कट करून घ्यायचा आहे. हे बघा, ज्या पद्धतीने आपण बीट कट केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण बटाटा देखील कट केला आहे. आता मी इथे कट वगैरे करताना दाखवलं नाही आहे कारण त्याच्यामध्ये सुद्धा वेळ जातो, म्हणून मी उभं हे सर्व कट करून घेतलं आहे. कांदासुद्धा एक मोठा घेतला आहे, तोसुद्धा आपण उभा असा कट करून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला कोथिंबीर लागलेली आहे आणि एक आपल्याला बेडकी मिरची घेतली आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या. हिरव्या मिरच्या म्हटलं तर ह्या तिखट मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या 3 पाकळ्या घेऊन बारीक कट करून घेतलेल्या आहेत. आणि जे काही थोडंफार साहित्य लागणार आहे ते आपलं घरगुतीच आहे. तर चला आपण आता भाजी बनवायला सुरुवात करूया. भाजी बनवण्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे, एक पळी आपण तेल घातलेलं आहे आणि तेल आहे हे गरम झालं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी आपण 1-2 राई अगोदरच घातलेल्या आहेत. आता इथे आपल्याला पाव चमचा राई घातलेली आहे आणि मस्त अशी आपल्याला फोडणी द्यायची आहे. फोडणी सर्वात महत्त्वाची आहे. आता ही राई आहे थोडीशी तडतडेपर्यंत आणि थोडासा लालसर येईपर्यंत आपल्याला ही राई आहे ही फोडणी द्यायची आहे. मिक्स करून घेऊया. 1 टेबलस्पून जिरं, आपण लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्या घालून घेऊया. त्याचप्रमाणे एक मिरची घेतली होती लाल, ती घालून घेऊया. आपण कांदा कट करून घेतला होता तो घालूया. मिक्स करून घेऊया. तर इथे कांदा आहे आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे. इथे ना थोडासा कांद्याचा कलर आहे ना हा चेंज झालेला आहे. त्यानंतर आपण इथे घालायचं आलं लसूण पेस्ट, एक अर्धा चमचा घालायचे, मिक्स करून घ्यायचं. आता इथे ही सर्व प्रोसिजर आहे आपल्याला मीडियम गॅसवर करायची, जेणेकरून आलं लसूण पेस्ट घातली आहे तिचा जेवढा कच्चापणा निघून जाईल तेवढा चांगला, म्हणून आपल्याला सतत चमचा देखील फिरवायचा आहे. तोपर्यंत आपण परतून घेणार आहोत. तोपर्यंत कांदा देखील खूप छान शिजला जातो. आणि बऱ्याच वेळा काय होतं आपल्याकडे भाजीला काहीच नसतं आणि त्यावेळेस आपण कसं होतं बीट वगैरे अंडे असतात कोशिंबीरसाठी, तर मग काय करायचा विचार होतो. अशा वेळेस ना बीटची सुद्धा तुम्ही भाजी आहे ना ही करू शकता. आता बघू शकता इथे कांदा आहे मस्त असा कोमजलेला आहे, तोपर्यंत आपण परतवून घेतलेला आहे. आता इथे आपण जे बीट कट केलं होतं ते सर्व घालून घेऊया. आता 1-2 मिनिटांसाठी बीट आहे हे आपल्याला तेलावर ह्याचं परतवायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची एक टीप तुम्हाला सांगते की आपल्याला बीट आहे हे जास्त शिजवायचं देखील नाही आहे आणि ह्या पद्धतीनेच आपल्याला भाजी बनवायची आहे. आता 1-2 मिनटं मी मस्त असं तेलावर परतवून घेते. तिथे ना मी बीट परतवून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण बटाटा जो घेतला होता कट करून तो सर्व घालून घ्यायचा आहे. बघू शकता मी बटाटा त्याचप्रमाणे बीट जसं कट केलं आहे त्यामुळे भाजी देखील दिसायला किती सुंदर वाटते. आता हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मिक्स केल्यानंतर इथे आपण झाकण ठेवून देऊया. आता इथे आपल्याला 1 ते 2 मिनिटांनंतर आपल्याला झाकण करून बघायचं आणि त्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता. आणि इथे नाही ही भाजी आहे ही आपल्याला वाफेवर शिजवायची आहे. कुठल्याही इथे पाण्याचा वापर न करता ही आपल्याला भाजी बनवायची आहे. त्यामुळे त्या भाजीला टेस्ट येताना ती खूप सुंदर येते. आता इथे आपण मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला 1-2 मिनिटांसाठी ही भाजी आहे आपल्याला शिजवून घ्यायची, त्यासाठी आपण झाकण ठेवूया. आता इथे आपल्याला पुन्हा 1-2 मिनिटांनंतर झाकण ठेवून बघायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून पॅनला ही भाजी लागू नये, म्हणून आपल्याला 1-2 मिनिटांनंतर आपल्याला ही भाजी आहे ही आपल्याला चेक करायची आहे. 1-2 मिनिटांनंतर आपण झाल्यानंतर थोडेसे आपण मसाले घालणार आहोत. मसाले म्हटलं तर आपण जी हिरवी मिरची घेतली होती अख्खी ती घालून घेऊया. त्याचप्रमाणे अगदी थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे, खूपसुद्धा हळद घालायची नाही आहे. त्याचप्रमाणे पाव चमचा फक्त आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे कारण आज आपण जी बीटची भाजी बनवणार आहोत त्याचा कलर जो बीटचा कलर आहे तसाच राहिला पाहिजे, म्हणजे आपल्याला कुठलेही ते मसाले त्याकरता वापरायचे नाही, जेणेकरून बीटचा जो कलर आहे तो तसाच ठेवला पाहिजे. त्यामुळे दिसायला ना खूप छान भाजी दिसते. त्याचप्रमाणे इथे आपल्याला भाजी देखील मी तुम्हाला सांगितलं की जास्त आपल्याला शिजवायची
नाही आहे, कारण बीटमध्ये भरपूर असं आयर्न असतं. त्याचप्रमाणे हा बीट म्हटलं तर हे खूप पौष्टिक आहे आणि जर का तुम्ही ही भाजी शिजवली त्यातले बरेचसे जे घटक असतात ते निघून जातात. त्यामुळे जास्त वगैरे आपल्याला ही भाजी न शिजवताच बनवायची आहे. पण इथेच पण सर्वात महत्त्वाचं आहे की जिथपर्यंत आपल्याला हे बटाट शिजत नाही तोपर्यंत आपल्याला फक्त ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आता हे सर्व मिक्स केल्यानंतर पुन्हा इथे आपण झाकण ठेवून देऊया. 2 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण करून बघूया, मिक्स करून घेऊया. इथे आपल्याला सर्वात महत्त्वाची टीप आहे की 2-2 मिनिटानंतर आपल्याला ही भाजी चेक करायची आहे, जेणेकरून पॅनला लागू नये. आणि आपल्याला ही भाजीसुद्धा जास्त शिजवायची नाही आहे, त्याच्यामुळे बटाटा फक्त आपल्याला शिजवून घ्यायचा. आता बटाटा शिजला आहे का तो आपण बघूया. आणि बटाटा कसा आपण उभा कट केला आहे बघा, त्या बटाट्याचे 2 तुकडे झाले आहेत, म्हणजे बटाटा देखील मस्त असा शिजलेला आहे. बटाटा शिजायला जास्त काही वेळ लागत नाही, कारण एकदा आपण बारीक असं कट करून उभ्या कापी केल्या होत्या. आता इथे आपल्याला घालायचं आहे मीठ. इथे मी चवीनुसार मीठ घालते. मीठ ह्या अगोदर मी घातलं नव्हतं. बीटच्या ज्या आपण कापी घातल्या त्या कडक राहायला पाहिजे. जर का आपण अगोदर घातल्या असत्या ना तर त्या लगेच नरम पडतात, म्हणून थोडंसं मीठ आहे ते उशिरा घालायचं. त्याचप्रमाणे इथे मी अर्धा चमचा साखर घातली आहे. आता साखर तुम्हाला पाहिजे असेल तर घाला, हे ऑप्शन आहे, नाही घातली तरीसुद्धा चालेल. त्याचप्रमाणे पण कोथिंबीर घेतली होती ती सर्व घालून घेऊया, मिक्स करून घेऊया. आता मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला पुन्हा झाकण ठेवून 1 मिनिटासाठी वाफ द्यायची आहे, कारण इथे आपण मीठ घातलेलं आहे, त्याचप्रमाणे कोथिंबीर साखरसुद्धा घातली आहे, म्हणून थोडंसं मिक्स करून झाकण ठेवायची. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता इथे मी हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या आहेत ना ह्या मस्त शिजल्या जातात मिठासोबत. आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण भाजी खातो ना त्यावेळेस ह्या मिरच्या खायला देखील इतक्या सुंदर लागतात ना. आता इथे जर का लहान मुलांना भाजी खायची असेल तर तुम्ही इथे मिरची नाही घातली तरीसुद्धा चालेल. तुम्ही फक्त इथे एक लाल मिरची घाला आणि लाल मिरचीवर सुद्धा इथे भाजी करू शकता. आता इथे आपण 1 मिनिटासाठी पुन्हा झाकण ठेवून देऊया. 1 मिनिट झाले, झाकण ठेवून बघूया आणि मस्त अशी आपण एक वाफ दिली आहे. मिक्स करून घेऊया आणि बघू शकता भाजी आहे ती मस्त अशी रेडी झालेली आहे. आपल्या चॅनलवर व्हेज रेसिपीच्या मी खूप छान छान अपलोड केल्या आहेत घरगुती साहित्यामध्ये. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने बऱ्याचशा आपल्या चॅनलवर नॉनव्हेजच्या रेसिपीसुद्धा आहेत, स्वीट डिशसुद्धा आहेत, त्यासुद्धा बघा. आणि जर कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन देखील दाबायला विसरू नका, कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. कारण आठवड्यातून फक्त आपल्या 2 व्हिडिओ येत असतात, म्हणून नक्कीच जे लोकांनी सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या. आता मी इथे गॅस बंद करते आणि त्यानंतर इथे आपण झाकण ठेवूया आणि थोडंसं एक भाजी आहे ही थोडी थंड करून घेऊ आणि त्यानंतर त्या बाउलमध्ये सर्व करून घेऊया. गरमागरम अशी डाळ भातासोबत खाण्यासाठी एकदम मस्त अशी बीटची भाजी आहे ही रेडी झाली आहे, बघू शकता. आणि दिसायला तर काय एकदम सुंदर अशी दिसते. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता भाजीसोबत मिरची देखील 1 नंबर अशी चवीला लागते. अशा पद्धतीने नक्कीच ही भाजी ट्राय करून बघा. आजच्या भागामध्ये मी कुठलेही जास्त मसाले न वापरता आज तुम्हाला मी झटकेपट अशी बीटची भाजी रेसिपी दाखवली आहे आणि चवीला अशी 1 नंबर लागते. असा व्हिडिओ हा नक्कीच तुम्हाला आवडला असेल, कारण ही पौष्टिक भाजी असल्या कारणाने एक लाईक आणि हाईप तर नक्कीच करा. त्याचप्रमाणे जर का हा व्हिडिओ आवडला तर भरपूर मित्र-मैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही बीटची भाजी कशी बनवायची ती माहिती मिळेल. आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.